हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू ॲसेरा. या व्हिडिओमध्ये आपण आपला जो 5th युनिट आहे त्याचा एक पार्ट 1 कव्हर करणार आहोत. ज्या स्टुडंटचा अभ्यास झालेला आहे ना, त्यांनी हा व्हिडिओ बघा आणि याच्यानंतर जर पार्ट 2 आहे तो एक व्हिडिओ बघा. ओके. ज्यांचा अभ्यास झालेला नसेल त्यांनी युनिट 1 बघा, युनिट 2 बघा, युनिट 3 बघा. युनिट 1 फक्त 40 मिनिट्सचा आहे, युनिट 2 एक 40 मिनिटाचा आहे आणि युनिट 3 तर 20च मिनिटाचा आहे. मीन्स काय, की भाई तुझं 100 मिनिटामध्ये तिन्ही युनिट कव्हर होतील आणि तू पास होऊन जाईल. ओके. 100 मिनिट आहे म्हणजे तू 1 अँड हाल्फ अवरमध्ये पूर्ण सकाळी जरी उठला तू 6 वाजता आणि 6 वाजता जरी तुला काहीच येत नसेल ना, तरी पण हे 3 युनिट करून जा, तुझी पासिंग होऊन जाते. त्यानंतर ज्या स्टुडंट्सला नोट्स मिळाल्या नसतील ना, त्यांनी मला 9767679901 वरती मला मेसेज करा. मी तुम्हाला टीमला सांगून नोट्स शेअर करून देतो. ओके. आता मोस्ट ऑफ द स्टुडंट काय बोलतात, की एवढं करून गेलो तर पासिंग होईल का? किंवा मग पेपरमध्ये काहीही लिहिलं तर पासिंग होते का? तर जे आपले प्रोग्रामिंग पेपर असतात ना, त्याच्यामध्ये तुम्ही काहीही लिहून पास होऊ शकत नाही. आता स्ट्रक्चरला तुम्ही काहीच टाकणार आहे ना, इफ एल्सला काहीच टाकणार आहे. तुम्हाला कन्सेप्ट माहीत पाहिजे, तेव्हा तुम्ही काही पण तुमच्या मनाने बच्चन टाकू शकतात. ओके. तर आता आपण बघू स्ट्रक्चर काय असतो. स्ट्रक्चर काय आहे? स्ट्रक्चर एक युजर डिफाईन्ड डेटा टाइप आहे. स्ट्रक्चर हा युजरनी बनवलेला डेटा टाइप आहे. त्यानंतर स्ट्रक्चर यूज होतो टू ग्रुप डिफरंट डेटा टाइप्स अंडर अ सिंगल नेम. म्हणजे काय? सिंगल नेमच्या अंडर डिफरंट डेटा टाइप्स ग्रुप करण्यासाठी आपण स्ट्रक्चरचा नेम होतो. स्ट्रक्चरचा यूज करतो. जसं आता सिंगल नेम म्हणजे काय झालं आपला क्लास. आता क्लासच्या आतमध्ये आपले ना डिफरंट डिफरंट टाइपचे नमुने असतात. तर ते सगळे डिफरंट टाइपचे नमुने मीन्स काय डिफरंट डेटा टाइप्स आपण एका सिंगल नेमच्या अंडर टाकलं. म्हणजे आपण काय केलं, आपल्या वर्गामध्ये त्याला भरलं. एका ग्रुप केलेला आहे. त्यालाच आपण काय बोलतो? स्ट्रक्चर बोलतो. त्यानंतर ईच डेटा आयटम इनसाइड स्ट्रक्चर. प्रत्येक डेटा आयटम जो की स्ट्रक्चरच्या आतमध्ये आहे, त्याला आपण स्ट्रक्चर मेंबर म्हणतो. म्हणजे काय, आपल्या क्लासमध्ये असल्याच्या नंतर आपण कसं क्लासमध्ये आहे तर क्लास मेंबर, तसं स्ट्रक्चरमध्ये जो आहे त्याला आपण काय बोलतो? स्ट्रक्चर मेंबर. स्ट्रक्चर इज युजफुल टू रिप्रेझेंट. स्ट्रक्चर आपल्याला युजफुल आहे टू रिप्रेझेंट रिअल वर्ल्ड एंटिटीज. मीन्स काय, जे रिअल वर्ल्डमध्ये घडतं आहे किंवा जे रिअल वर्ल्ड एंटिटीज आहे, जसं की नाव आहे, आपला हजेरी क्रमांक आहे, त्यानंतर आपले मार्क्स असतील, त्यानंतर आपलं डेट ऑफ बर्थ आहे, त्यानंतर आपले असे भरपूर जे रिअल वर्ल्डमध्ये आहे ते आपल्याला जर का रिप्रेझेंट करायचे असतील तर त्यासाठी आपण स्ट्रक्चर यूज करतो. आता स्ट्रक्चर आपल्याला अलाउ करतो टू स्टोअर डिफरंट डेटा टाइप्स डिफरंट नमुने आपण एका स्ट्रक्चरमध्ये स्टोअर करतोय, एका वर्गामध्ये स्टोअर करतोय. त्यानंतर सिंटॅक्स ऑफ स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चरचा सिंटॅक्स काय आहे? स्ट्रक्चरचं नाव स्ट्रक्ट आपण एक यूज करतो. त्यानंतर आपण स्ट्रक्चरचा नेम देतो. स्ट्रक्चरचा नेम तुझ्या मनाने तू काही पण देऊ शकतो. तुला जर का वाटलं मला द्यायचा क्लास तर क्लास दे. त्यानंतर तुला वाटलं मला द्यायचा रूम तर रूम दे. मीन्स काय, हा तुझ्या मनाने तू बनव. त्यानंतर येतो डेटा टाइप आणि मेंबर वन. डेटा टाइप म्हणजे काय? आता डेटा टाइपमध्ये तू काही पण टाकू शकतो. तुझ्या मनात येईल इंटिजर डेटा टाइप बनव, फ्लोट बनव, त्यानंतर कॅर बनव किंवा डबल बनव. त्यानंतर आता मेंबर वन म्हणजे आणि मेंबर टू म्हणजे काय? आता सपोज तू जर का टाकलं की इंट आणि रोल नंबर जर का तू टाकलेला असेल, तर हा इंट झाला तुझा डेटा टाइप आणि हा जो रोल नंबर आहे, तो रोल नंबर झाला तुझा मेंबर. ओके. त्यानंतर येतो आता हा एक प्रोग्राम. सगळ्यात अगोदर काय केलं आपण हॅश इन्क्लूड stdio.h त्यानंतर एक स्टुडंट नावाचं एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे. त्यामध्ये आपण काय केलं, इंट रोल नंबर घेतला. हा इंट आहे, हा कॅर आहे, हा फ्लोट आहे. हा तुझा काय झालेला आहे, हा तुझा आहे डेटा डेटा टाइप. ओके. त्यानंतर हा तुझा जो रोल नंबर 1 मिनिट. हा तुझा जो रोल नंबर आहे, हा नेम आहे आणि त्यानंतर हे मार्क्स जे आहेत ते तुझे झाले आहे मेंबर. मेंबर जे आहे 1, 2 आणि 3. ओके. त्यानंतर इंट मेन एक स्ट्रक्टला तू इनिशियलाइज केलं स्ट्रक्ट स्टुडंट आहेस म्हणून एस डॉट रोल नंबर. आता एस डॉट रोल नंबरवरती तू तुझा रोल नंबर पेस्ट केलेला आहे. ओके. त्यानंतर तू एस डॉट मार्क्स यूज केलं. एस डॉट मार्क्समध्ये तुझे मार्क्स टाकलेले आहेत आणि सिम्पली त्याला प्रिंट केलं. इथे तुझा आउटपुट आलेला आहे. जर पेपरमध्ये तुला उद्या आलं की स्ट्रक्चर काय आहे, स्ट्रक्चरची डेफिनेशन लिही, स्ट्रक्चरचा सिंटॅक्स लिही आणि स्ट्रक्चरचा एक असा प्रोग्राम लिहून ये, तुला आउट ऑफ मार्क्स मिळतात. ओके. त्यानंतर येतं स्ट्रक्चर डिक्लेरेशन. आता स्ट्रक्चर डिक्लेरेशन काय असतं? स्ट्रक्चर डिक्लेरेशन अशी एक प्रोसेस आहे ऑफ डिफाइनिंग अ स्ट्रक्चर टाइप. आपण स्ट्रक्चरचा एक टाइप डिफाइन करतो आहे. त्याला आपण काय बोलतो? स्ट्रक्चर डिक्लेरेशन. अ स्पेसिफिक इट स्पेसिफाईज मेंबर अँड इट्स डेटा टाइप. ते काय स्पेसिफाय करतं? मेंबर आणि डेटा टाइप. म्हणजे काय? हे बघ, हे तुझं जे आहे ना, अ, 1 मिनिट. हे एवढं जे आहे ना, हे तुझं झालं आहे स्ट्रक्चर डिक्लेरेशन. स्ट्रक्चर डिक्लेरेशन. ओके. हे जे याच्यामध्ये तू काय स्पेसिफाय केलं डेटा टाइप्स आणि मेंबर तेच इथे लिहिलेलं आहे.
स्ट्रक्चर डिक्लेरेशनमध्ये तू काय स्पेसिफाय करतो? मेंबर स्पेसिफाय करतो आणि त्याचे डेटा टाइप स्पेसिफाय करतो. यामध्ये मेमरी अलोकेशन होत नाही. मेमरी अलोकेशन बाय इटसेल्फ त्या स्वतःहून त्याची मेमरी अलोकेट करू शकत नाही. मेमरी अलोकेशन होते जेव्हा स्ट्रक्चर व्हेरिएबल क्रिएट करतो. जेव्हा आपण स्ट्रक्चरचा व्हेरिएबल क्रिएट करतो ना, त्या टाईमला त्याची मेमरी अलोकेशन होते. स्ट्रक्चर डिक्लेरेशन टेल्स व्हॉट डेटा अ स्ट्रक्चर विल कंटेन म्हणजे काय? आता तुला या रोल नंबरनी काय सांगितलं? 1 मिनिट आपण याला रफ करूया. ओके. या रोल नंबरनी तुला काय सांगितलं, ते तुला स्पेसिफाय करतं, की भाई या इंट रोल नंबरमध्ये काय स्टोअर होणार आहे. आता हा रोल नंबरमध्ये आपण काय स्टोअर करणार? तर एखाद्या स्पेसिफिक स्टुडंटचा आपण इथे रोल नंबर स्टोअर करतोय. त्यानंतर कॅरेक्टर नेम मीन्स काय एखाद्याचं आपण याच्यामध्ये नाव टाकतोय. फ्लोट मार्क्स म्हणजे याच्यामध्ये आपण कोणाचा तरी मार्क्स टाकणार आहे. त्यालाच आपण काय बोलतो स्ट्रक्चर आपल्याला डिक्लेअर करतं, की व्हॉट डेटा अ स्ट्रक्चर विल कंटेन त्या स्ट्रक्चरमध्ये कुठला डेटा असू शकतो. ते आपल्याला स्ट्रक्चर डिक्लेरेशनच्या टायमाला कळतं. त्याचा सिंटॅक्स काय आहे? तोच स्ट्रक्चरचं नाव द्यायचं, तुझा डेटा टाइप दे आणि त्याचा मेंबर दे. डेटा टाइप इंट, फ्लोट, कॅर, डबल जे तुला द्यायचं असेल ते आणि मेंबरचं नाव तुझ्या मनाने. रोल नंबर दे, नेम दे. त्यानंतर तुला मार्क्स द्यायचे तर मार्क्स दे आणि इथं त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके. त्यानंतर येतो आता स्ट्रक्चर इनिशियलायझेशन. चल आता तू स्ट्रक्चर डिक्लेअर तर केला, की भाई माझ्याकडे इंट रोल नंबर राहणार आहे. आता त्या रोल नंबरमध्ये जेव्हा तू व्हॅल्यू टाकतो म्हणजे काय, की असाइनिंग व्हॅल्यू टू द स्ट्रक्चर मेंबर. स्ट्रक्चर मेंबर काय आहे? इंट रोल नंबर आहे तुझा स्ट्रक्चरचा मेंबर. आता त्याच्यामध्ये जर का तू व्हॅल्यू इनिशियलाइज केली, व्हॅल्यू जर त्यामध्ये टाकली, तर त्याला आपण काय बोलतो? स्ट्रक्चर इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन कॅन बी डन ॲट द टाईम ऑफ डिक्लेरेशन आणि आफ्टर डिक्लेरेशन. एक तर तू डिक्लेरेशनच्या टाईमवरती कर किंवा मग आफ्टर डिक्लेरेशन कर. त्यानंतर व्हॅल्यूज आर असाइन इन द सेम ऑर्डर ॲज द मेंबर आर डिक्लेअर. म्हणजे काय? व्हॅल्यू असाइन होते सेम ऑर्डरमध्ये जसेच आपण मेंबर क्रिएट केले. आता काही-काही आहे ना, उलट्या खोपडीची लोकं आहेत. त्यांना आपण जर का सांगितलं, की भाई इनिशियलायझेशन इज डन ॲट द टाईम ऑफ डिक्लेरेशन. तर त्यांना काय वाटतं माहिती आहे का? हे डिक्लेरेशनचा टाईम आहे ना, इथेच आपल्याला मेंबरचं नाही व्हॅल्यू असाइन करायची आहे. ते काय करतात माहिती आहे का? इंट रोल नंबर इज इक्वल्स टू 17. इंट नेम इज इक्वल्स टू विशाल. त्यानंतर इंट मार्क्स इज इक्वल्स टू 17. अरे अरे भाऊ, इथे इनिशियलायझेशनच्या टायमाला करतो म्हणजे तू कुठे करतो माहिती आहे का? इथे करतो. स्टुडंट एस आणि ह्या एसमध्ये तर तू तुझी व्हॅल्यू टाकतो. हे बघा इथे दिलेलं आहे. वेज ऑफ स्ट्रक्चर इनिशियलायझेशन. आपण इनिशियलायझेशन कसं करतो? इनिशियलायझेशन ॲट डिक्लेरेशन टाईम. इनिशियलायझेशन ॲट डिक्लेरेशन टाईम म्हणजे काय? की तू इथे हे करत नाहीये. हे रॉंग आहे. तू कुठे करतोय? इथे करतोय. स्टुडंट घेतलं आणि त्याने अजून एक गोष्ट काय सांगितली आपल्याला स्ट्रक्चर इनिशियलायझेशन सेम ऑर्डरमध्ये कर, जसं की तू वरती मेंबर डिक्लेअर केलेले आहेत. म्हणजे काय, आता इथे बघ, तू इथे अगोदर रोल नंबर दिला, मग इथे रोल नंबर टाक 17. त्यानंतर तू इथे नेम दिलंय, मग इथे नेम टाक विशाल. त्यानंतर इथे तू दिलेला आहे मार्क्स. आता मार्क्स दिले इथं त्याच सेम ऑर्डरमध्ये, ज्या ऑर्डरमध्ये तू डिक्लेअर केलेले आहेत ना, त्या ऑर्डरमध्ये इनिशियलाइज कर. त्यालाच आपण तेव्हा ते व्हॅलिड आहे. ओके. त्यानंतर सेकंड मेथड काय आहे? इनिशियलायझेशन आफ्टर डिक्लेरेशन. आता डिक्लेरेशनच्या नंतर जर तू इनिशियलाइज करत असेल, तर त्याला आपण यूज करतो डॉट ऑपरेटर. जसं की आपण ह्या एक्झाम्पलमध्ये केलं होतं. या एक्झाम्पलमध्ये आपण अगोदर काय केलं? 1 मिनिट. ओके. आपण अगोदर काय केलं स्ट्रक्चरला डिक्लेअर केलं. डिक्लेअर केल्याच्या नंतर आपण इथं आफ्टर इनिशियलायझेशन हे बघ, इनिशियलाइज केल्याच्या नंतर इथे त्याचे मेंबरला व्हॅल्यू असाइन केली आणि व्हॅल्यू असाइन करताना आपण हे बघा इथे एस डॉट रोल नंबर केलेला आहे. ओके. एस डॉट रोल नंबर इज इक्वल्स टू 1. तर याला बोलतो आपण आफ्टर डिक्लेरेशन. ओके. आणि ॲट द टाईम ऑफ डिक्लेरेशन म्हणजे इथे डिक्लेरेशन करायचं नाही. हे स्ट्रक्ट एस हे नाही ना आहे ना, या एसच्या नंतर तू टाक रोल नंबर टाक. त्यानंतर तुझं नाव टाक. नेम टाक. नेम टाकल्याच्या नंतर तुझे मार्क्स टाक, जे काही असतील 80, 70, 65. ओके. तर याला हे आहे प्रॉपर स्ट्रक्चर इनिशियलायझेशन. डिक्लेरेशन म्हणजे आपण डिक्लेअर करतोय आणि इनिशियलाइज करतोय. इनिशियलाइज म्हणजे काय करतो? त्याला व्हॅल्यू असाइन करतो आहे. ओके. स्ट्रक्चर इनिशियलायझेशन इज गिव्हिंग व्हॅल्यू टू द स्ट्रक्चर मेंबर. तेच. जर स्ट्रक्चर मेंबरला तू व्हॅल्यू देतोय ना, तर त्याला आपण बोलतो स्ट्रक्चर इनिशियलायझेशन आणि प्रॉपर इनिशियलायझेशन मेक्स डेटा रेडी टू यूज. प्रॉपर इनिशियलाइज केलं तर तो तुझा जो डेटा आहे तो रेडी टू यूज आहे. ओके. त्यानंतर आता इथे बघू आपण स्ट्रक्चर डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन. आता इथे स्ट्रक्चर तू बनवलेलं आहे. त्यानंतर हे बघा आता इथे तू केलं की स्टुडंट S1 इज इक्वल्स टू ज्या ऑर्डरमध्ये घेतलंय रोल नंबर होता, अगोदर रोल नंबर घेतला.
जस्ट एक सेकंड. हे बघ, इथे रोल नंबर होता. तो अगोदर रोल नंबर घेतला. त्यानंतर मार्क्स होते. नंतर तू मार्क्स घेतलंय. बरोबर. ज्या ऑर्डरमध्ये वरती डिक्लेअर केलंय ना, त्या ऑर्डरमध्येच तू खाली त्याची व्हॅल्यू असाइन कर. आणि प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं होतं, हे बघ, ह्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं होतं, या एक्झाम्पलमध्ये आपण आफ्टर डिक्लेअर केल्याच्या नंतर, नंतर त्याला डॉट ऑपरेटर दिला होता आणि व्हॅल्यू असाइन केली होती. ओके. हे रिसेंट एक्झाम्पल होतं मेथड नंबर 2चं आणि हे समोरचं हे एक्झाम्पल कशाचं आहे, मेथड नंबर 1चं. ओके. तर तुम्हाला पेपरमध्ये दोन्ही पण आले, तर दोन्ही पण प्रोग्राम आपले कव्हर झालेले आहेत. ओके. त्यानंतर येतं आता स्ट्रक्चर डिक्लेरेशन आणि स्ट्रक्चर इनिशियलायझेशनमध्ये डिफरन्स काय आहे? काय या दोन्हीमध्ये फरक आहे? आता स्ट्रक्चर डिक्लेरेशन म्हणजे काय? स्ट्रक्चर डिफाईन करतो स्ट्रक्चरचा टाइप. स्ट्रक्चर डिक्लेरेशन सांगतो, की स्ट्रक्चर कुठल्या टाइपचं असणार आहे. इंट रोल नंबर, राइट? फ्लोट, मार्क्स, नेम, कॅर, नेम. ओके. आणि स्ट्रक्चर इनिशियलायझेशन म्हणजे काय, की आता त्या इंट रोल नंबर जो तू डिक्लेअर केलाय ना, त्याला व्हॅल्यू असाइन कर. त्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू टाक. त्याला आपण बोलतो स्ट्रक्चर इनिशियलायझेशन. त्यानंतर स्ट्रक्चर डिक्लेरेशनमध्ये नो मेमरी अलोकेशन. जसं मी बोललो, की स्ट्रक्चर डिक्लेरेशनमध्ये मेमरी अलोकेट होत नाही. बट स्ट्रक्चर इनिशियलायझेशनमध्ये युजेस अलोकेटेड मेमरी, जी आता मेमरी अलोकेट झालेली आहे. आता मेमरी जर असेल किंवा जागा जर असेल, तेव्हाच तर तू व्हॅल्यू टाकणार आहे ना. जर तुझ्याकडे जागाच नाही, तर तू व्हॅल्यू कुठे टाकणार आहे? म्हणजे काय, जी अलोकेटेड मेमरी आहे, तीच इनिशियलायझेशनच्या टाईमला आपण यूज करतो. त्यानंतर स्ट्रक्चर डिक्लेरेशन डन वन्स. स्ट्रक्चर डिक्लेरेशन तू एकदाच करतो आणि स्ट्रक्चर इनिशियलायझेशन काय आहे? स्ट्रक्चर इनिशियलायझेशन तू जेव्हा तुला गरज पडली. आता जर का तुला सपोज नाव आहे. तू जर का वरती सपोज हे केलेलं आहे स्ट्रक्ट स्टुडंट. हे जर का तू वरती डिक्लेअर केलं, त्यानंतर जर का तू इथं असं लिहिलेलं आहे कॅर आणि नेम. केअर नेम बनवला आणि तो बनवला आहे 20चा. आता हे एकदा डिक्लेअर केलंय. आता तुला जर का ती व्हॅल्यू चेंज करायची, तर तू व्हॅल्यू तुझ्या मनाने कधी पण चेंज करू शकतो. आता सपोज तुझी गर्लफ्रेंड आहे किंवा मग बॉयफ्रेंड आहे. त्याचा ए काहीतरी नाव आहे. ए आणि आता तुला जर का वाटलं, की नाही आपल्याला आता त्याला ना मोटू बोलवायचं आहे. तर मग तू काय करशील, त्याचा नेम चेंज केलं, मोटू नेम चेंज केलं. बट इथं कॅरेक्टर नेम चेंज झालं का नाही, हे तू एकदाच डिक्लेअर केलंय. बट त्याचे नेम तू काही पण चेंज कर. होतं, तू मोटू बोल, त्यानंतर तू क्युटी पाय बोल. त्यानंतर अजून काय बोलतात तुम्ही? डोरेमॉन बोल एक, राइट? तर तुला जे वाटेल तुझ्या गर्लफ्रेंडला बोलायचं, बॉयफ्रेंडला बोलायचं ते तू बोलू शकते. बट त्याचं नेम अगोदर तू डिक्लेरेशन एकदाच कर, की याचं नाव आहे. त्यानंतर ते नेमची जी व्हॅल्यू आहे, इनिशियलायझेशन ती व्हॅल्यू जी आहे तुला तुझ्या मनाने तू किती पण वेळेस रिक्वायर जेव्हा असेल तेव्हा तू टाकू शकतो त्याच्यामध्ये. ओके. किंवा मग चेंज पण करू शकतो. ओके. त्यानंतर येतो आता एक्झाम्पल. आता स्ट्रक्ट स्टुडंट आहे, राइट? स्ट्रक्ट स्टुडंट हे काय झालं स्ट्रक्चर डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन म्हणजे काय, की त्यामध्ये तू व्हॅल्यू टाकलेली आहे. ओके. त्यानंतर रेफरन्सिंग ऑर ॲक्सेसिंग द स्ट्रक्चर मेंबर म्हणजे काय? ॲक्सेसिंग स्ट्रक्चर मेंबर मीन्स रीडिंग. आता तू जे पण तू स्ट्रक्चरचे मेंबर आता इनिशियलाइज केले, डिक्लेअर केले, इनिशियलाइज केले, त्यामध्ये व्हॅल्यू टाकली. आता ती व्हॅल्यू तुला ॲक्सेस करायची आहे. ॲक्सेस करायची म्हणजे ती व्हॅल्यू जर तुला घ्यायची असेल, ती व्हॅल्यू जर तुला रीड करायची असेल किंवा ती व्हॅल्यू मॉडिफाय करायची असेल. मॉडिफाय करायची म्हणजे चेंज करायची. जसं आपण इथे केलं, की व्हॅल्यू मॉडिफाय केली, चेंज केली. होतं, मोटू बोललो, क्युटी पाय बोललो, डोरेमॉन बोललो. राईट. तर त्या टाईपची जर का तुला व्हॅल्यू मॉडिफाय करायची असेल, तर त्याच्यासाठी आपण स्ट्रक्चर करू शकतो किंवा रेफरन्स करतोय. ओके. इन सी स्ट्रक्चर मेंबर आर ॲक्सेस यूजिंग स्पेशल ऑपरेटर. स्ट्रक्चर मेंबर जर तुला ॲक्सेस करायचे असेल, तर ते तू स्पेशल ऑपरेटरचा यूज करतो. स्पेशल ऑपरेटरचे आता 2 टाइप्स असतात. त्यामध्ये आपण मीन्स 2 टाइपचे आपण यूज करतो. त्यामध्ये फर्स्ट आहे डॉट ऑपरेटर आणि दुसरा आहे एरो ऑपरेटर. ओके. द मेथड यूज डिपेंड्स ऑन वेदर वी यूज अ स्ट्रक्चर व्हेरिएबल. आपण जर का स्ट्रक्चर व्हेरिएबल यूज करतो, की पॉइंटर तुझं स्ट्रक्चर यूज करतो. त्या हिशोबाने जर तू स्ट्रक्चर व्हेरिएबल यूज करत असेल, तर तू यूज करतो डॉट ऑपरेटर आणि जर तू पॉइंटर टू स्ट्रक्चर यूज जर करत असेल, तर तू यूज करतो तुझा एरो ऑपरेटर. ओके. त्यानंतर ॲक्सेसिंग स्ट्रक्चर मेंबर मीन्स युजिंग ऑपरेटर टू गेट ऑर सेट द व्हॅल्यू. मीन्स काय? ॲक्सेसिंग स्ट्रक्चर मेंबर म्हणजे तू एक तर ती व्हॅल्यू घेतो आहे किंवा त्यावरती काहीतरी व्हॅल्यू सेट करतो आहे. ओके. त्यानंतर येतं आता फर्स्ट मेथड आहे युजिंग डॉट ऑपरेटर. डॉट ऑपरेटर म्हणजे काय? डॉट ऑपरेटर आपण यूज करतो व्हेन वी ॲक्सेस मेंबर युजिंग स्ट्रक्चर व्हेरिएबल. जेव्हा तुला स्ट्रक्चर व्हेरिएबल जसं मी अगोदर बोललो, स्ट्रक्चर व्हेरिएबलचे मेंबर जर का तुला ॲक्सेस करायचे आहे, तर तू डॉट ऑपरेटरचा यूज करतो. इट इज मोस्ट कॉमन अँड सिंपल मेथड. ही काय आहे? मोस्ट कॉमन आहे आणि सिंपल मेथड आहे. यामध्ये तुझा सिंटॅक्स काय आहे? स्ट्रक्चर अंडरस्कोर व्हेरिएबल डॉट मेंबर नेम. ओके.
हे इथं बघ, हे स्ट्रक्चर अंडरस्कोर व्हेरिएबल आणि त्याचा मेंबरचं नाव दिलं आहे. ते तू यूज करतो. आता खाली प्रोग्राममध्ये काय दिलं, स्ट्रक्ट एक स्टुडंट बनवला, इंट रोल नंबर, इंट मार्क्स. त्यानंतर एक स्ट्रक्चर डिफाईन केला आहे. त्याच्यावरती व्हॅल्यू तू इनिशियलाइज केली आणि आता डॉट ऑपरेटरचा तू यूज करून त्याला ॲक्सेस करतोय. ओके. त्यानंतर येतं युजिंग एरो ऑपरेटर. एरो ऑपरेटर म्हणजे काय? एरो ऑपरेटर इज यूज व्हेन ॲक्सेसिंग मेंबर थ्रू अ पॉइंटर टू द स्ट्रक्चर. थ्रू अ पॉइंटर. आता हे बघ, हे डॉट ऑपरेटर म्हणजे काय? जर का तुला एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा आवडला, तर तू काय करतो, स्वतः डायरेक्टली जातोय, की "हां, एक्सक्यूज मी, मला तू आवडते" किंवा मला मीन्स असं तू बोलतो, की "एक्सक्यूज मी, मला तू आवडते." हे झालं डायरेक्टली युजिंग डॉट ऑपरेटर. आणि जर तू आता एखाद्या फ्रेंडला सांगतो, की "भाई तिला सांग ना, की मला ती खूप आवडते." तर ते काय झालं, पॉइंटर थ्रू. थ्रू पॉइंटर म्हणजे काय, तेव्हा आपण काय यूज करतो, एरो ऑपरेटर यूज करतो. हे मेनली यूज होता इन ॲडव्हान्स प्रोग्रामिंग किंवा फंक्शनमध्ये. ॲडव्हान्स प्रोग्रामिंगमध्ये किंवा मग फंक्शनमध्ये आपण याचा यूज करतो. आता हे बघ, इथे आपण काय केलं, स्ट्रक्चर पॉइंटर घेतला आणि त्याच्या मेंबरचं नेम घेतलं. हे बघ, अगोदर एक पी-टी-आर, ते मग पी-टी-आर आणि रोल नंबर आणि जेव्हा तुला ते व्हॅल्यू असं घ्यायची आहे, तेव्हा तू काय केलं, पी-टी-आर यूज केला आणि रोल नंबर. त्यानंतर पी-टी-आर, पी-टी-आर आणि हा आहे तुझा रोल नंबर. त्यानंतर तू काय घेतलं, पी-टी-आर आणि मार्क्स. ओके. तर याला बोलतो आपण एरो ऑपरेटरचा यूज करू. त्यानंतर आता डॉट ऑपरेटरमध्ये आणि एरो एरो ऑपरेटरमध्ये काय बेसिक डिफरन्स आहे. ओके. तर यूज विथ स्ट्रक्चर व्हेरिएबल. डॉट ऑपरेटर आपला यूज होतो स्ट्रक्चर व्हेरिएबलसोबत आणि हा पॉइंटर टू स्ट्रक्चरसोबत यूज होतो आपला एरो ऑपरेटर. डॉट ऑपरेटर काय आहे, सिंपल आहे आणि ईझी आहे आणि हा एरो ऑपरेटर आपला आहे ना, स्लाइटली ॲडव्हान्स आहे. त्यानंतर यामध्ये आपण काय करतो, डायरेक्टली करतोय एस डॉट रोल नंबर. बट इथे आपण काय करतो, पॉइंटर यूज करतो. पी-टी-आर, एरो ऑपरेटर आणि रोल नंबर. ओके. त्यानंतर यूजिंग बेसिक प्रोग्राम. बेसिक प्रोग्राम्समध्ये आपण ना डॉट ऑपरेटरचा यूज करतो. बट जे ॲडव्हान्स प्रोग्राम आहे, ॲडव्हान्स प्रोग्रामिंग आहे, त्यामध्ये आपण काय करतो, एरो ऑपरेटरचा यूज करतो. त्यानंतर रेफरन्सिंग होल स्ट्रक्चर. आता रेफरन्सिंग होल स्ट्रक्चर म्हणजे काय? रेफरन्सिंग होल स्ट्रक्चर आहे ॲक्सेसिंग ऑर यूजिंग अॅन एंटायर स्ट्रक्चर ॲट वन्स इन्स्टेड ऑफ इंडिव्हिज्युअल मेंबर. आतापर्यंत आपण काय करत होतो, की आपल्याला जर का नेम ॲक्सेस करायचं तर फक्त नेम घेणार. आपल्याला जर का रोल नंबर पाहिजे तर फक्त रोल नंबर घेणार. बट रेफरन्सिंग होल स्ट्रक्चर म्हणजे काय, की तुला काही पण लागो, तू काय करतो, अख्खं स्ट्रक्चरच यूज करतोय. तिचं नाव पण घेतोय, तिचं गाव पण घेतोय आणि सगळंच घेतो. तिचा फोन नंबर पण घेतोय. याला काय बोलतो आपण, रेफरन्सिंग होल स्ट्रक्चर. त्यानंतर इन सी अ कंप्लीट स्ट्रक्चर कॅन बी असाइन. एक कंप्लीट स्ट्रक्चर आपण असाइन करू शकतो. त्या स्ट्रक्चरला कॉपी करू शकतो किंवा मग पास करू शकतो टू अनदर स्ट्रक्चर ऑफ सेम टाइप. सेम टाइपचं जर का अजून एखादं स्ट्रक्चर असेल, तुला जर का त्याच्यामध्ये पास करायचं असेल, तर त्यासाठी तू होल स्ट्रक्चरचा यूज करतो. त्यानंतर इट इज पॉसिबल बिकॉज स्ट्रक्चर सपोर्ट्स डायरेक्ट असाइनमेंट. स्ट्रक्चरमध्ये डायरेक्ट असाइनमेंट सपोर्ट असते. मीन्स काय, तुला एखादे व्हॅल्यू असेल, S1 असेल आणि S2 असेल. लेट सपोज S1 आहे आणि S2 आहे आणि जर का तुला ह्या S2चा अख्खा डेटा, हा जो पूर्ण स्ट्रक्चर आहे, हा पूर्ण स्ट्रक्चर जर S2ला द्यायचा असेल, तर तू डायरेक्टली असाइन करू शकतो. ओके. त्यानंतर रेफरन्सिंग होल स्ट्रक्चर सिम्प्लिफाईज डेटा ट्रान्सफर अँड मॅनिप्युलेशन. डेटाला जर का आता हा स्ट्रक्चर S1चा जो स्ट्रक्चर आहे, त्याचा डेटा तुला डायरेक्ट S2ला द्यायचा, तर तू तो डेटा डायरेक्टली ट्रान्सफर करू शकतो. रेफरन्सिंग होल स्ट्रक्चर मीन्स यूजिंग कंप्लीट स्ट्रक्चर. तेच आपण काय करतोय, एक घेत नाही, अख्खं स्ट्रक्चरच यूज करतोय. मला जर का वाटलं, की भाई S2, S1कडे जे पण डेटा मेंबर्स आहे किंवा मग जे पण त्याच्याकडे स्ट्रक्चरमध्ये पूर्ण डेटा मेंबर्स आहे, ते सगळे जर का मला घ्यायचं असेल, तर मी काय यूज करणार, रेफरन्सिंग होल स्ट्रक्चर, पूर्ण स्ट्रक्चरच घेणार आहे. ओके. आता त्याचा सिंटॅक्स काय आहे माहिती आहे का? स्ट्रक्चर व्हेरिएबल टू. आता हा तुझा झाला S2 आणि तू डायरेक्टली काय करतो, S1 घेतोय. मीन्स काय, ही S1ची व्हॅल्यू डायरेक्टली S2 वरती टाकतोय. ओके. आता इथे बघ, हा आहे एक ॲरेचा स्ट्रक्चर आहे. हा आहे तुझा S1. आता इथं EMP 0 आहे. ओके. हे एक EMP आणि हा 0 आहे. हा आहे तुझा एक स्ट्रक्चर. हा पूर्ण एक स्ट्रक्चर आहे. आता तुला जर का दुसऱ्याच याच्यामध्ये तो यूज करायचा असेल, तर तू काय करणार? तुझा जर का कॅरेक्टर नेम जरी यूज करायचा असेल ना, तू काय करतो? हा पूर्ण स्ट्रक्चरच यूज करतो इथे. मीन्स काय? हे बघ, हा पूर्ण तू स्ट्रक्चरच इथे यूज केलाय. जस्ट अ सेकंड. हा पूर्ण स्ट्रक्चरच यूज केलाय. आता स्ट्रक्ट एम्प्लॉयी आहे. त्यामध्ये बघ, इंट आयडी आहे. कॅरेक्टर नेम आहे, फ्लोट सॅलरी आहे, स्ट्रक्ट एम्प्लॉयी EMP2. आता तू जेव्हा तुला जर का दुसरा हा स्ट्रक्चरचा यूज करायचा असेल, तू काय करतो माहिती आहे का? पूर्णच्या पूर्ण मीन्स याची व्हॅल्यू पूर्ण यावरती टाकून देतोय. ओके. साइज ऑफ EMP. आता EMP जो आहे फर्स्ट, त्याची साइज किती आहे? ही झाली 4 बिट. त्यानंतर ही झाली तुझी 10. तुझी कॅरेक्टर नेमची झाली आहे 10 बिट आणि 4 मीन्स काय, टोटल
4 + 10 + 4 मीन्स टोटल 18. आता तू बोलशील, की हे EMP2 जे आहे मीन्स काय, हे आहे तुझं EMP1 होतं आणि हे EMP2. ओके. याच्यामध्ये तू 36 बाईट का घेतली? तर ते आपण काय करतो माहिती आहे का? पॅडिंग नावाची एक कन्सेप्ट असते. पॅडिंग म्हणजे काय, की आता एखादी स्पेस जर कमी पडू नाही, म्हणजे काय पॅडिंग मीन्स कंपाइलर ॲड एक्स्ट्रा एम्प्टी बाइट्स टू मेक मेमरी ॲक्सेस फास्टर अँड अलाईन. म्हणजे काय, की आता सपोज हा जर का मी पूर्ण याची व्हॅल्यू इथे जर का टाकली, तर त्याची स्पेस कमी पडू नये त्याच्यासाठी आपण काय करतो, डायरेक्टली इंटू 2 करायचं आणि तेवढी मेमरी आपण त्याला असाइन करून देतो किंवा तेवढ्या बाइट्स त्याला असाइन करतो. ओके. त्यानंतर त्यानंतर इथे आहे तुझा आता रेफरन्सिंग होल स्ट्रक्चरचा प्रोग्राम. त्यामध्ये तू काय केलं, ते सेम स्ट्रक्ट स्टुडंट, रोल नंबर घेतला, मार्क्स घेतला, इंट मेन, स्ट्रक्चर S1 वरती तू व्हॅल्यू पास केली. हे बघ रोल नंबर आहे, अगोदर रोल नंबर, मार्क्स आहे, नंतर मग तू मार्क्स पास केले. त्यानंतर तू S1 ची व्हॅल्यू काय केलं, अख्खी S1 ची व्हॅल्यू S2 वरती टाकली. म्हणजे काय, पूर्ण S1 चा जो स्ट्रक्चर आहे, या S1 चा स्ट्रक्चर जर असेल, या S1 च्या स्ट्रक्चरमध्ये सपोज इथे माझी व्हॅल्यू आहे, हा रोल नंबर आहे. त्यानंतर हा आहे माझे मार्क्स, हा आहे माझे मार्क्स आणि हा S2 आहे. आता मी काय केलं माहिती आहे का? हा जो S1 आहे ना, हा S1 पूर्ण उचलला आणि हा S2 मध्ये टाकला. ओके. तर यालाच आपण काय बोलतो, रेफरन्सिंग होल स्ट्रक्चर. ओके. तर आपण आता यानंतर बघू, की आपला दुसरा एक क्वेशन विचारला होता लास्ट टाईम पेपरमध्ये. ओके. राइट अ प्रोग्राम टू डिक्लेअर स्ट्रक्चर ऑफ एन एम्प्लॉयी. एक एम्प्लॉयीचं स्ट्रक्चर बनवायचं आहे विथ मेंबर. आता त्याचे मेंबर काय दिलेलं आहे बघ, हे फर्स्ट मेंबर आहे नेम, एज आणि जेंडर. ओके. त्यामध्ये तू काय केलं माहिती आहे का, एक स्ट्रक्चर एम्प्लॉयी बनवला. त्यांनी सांगितलं, की एक एम्प्लॉयीचं स्ट्रक्चर बनवा. मग स्ट्रक्ट एम्प्लॉयी घेतलं. त्यानंतर ते काय बोलले, की त्याचं नेम पाहिजे. हे घेतलं नेम. त्यानंतर ते बोलले, त्याची एज पाहिजे. ठीक आहे, एज घेतली. त्यानंतर बोलले कॅरेक्टर पाहिजे. मग जेंडर घेतलं. ओके. त्यानंतर आपण काय केलं माहिती आहे, इंट मेन स्ट्रक्ट एम्प्लॉयी E1 केलं आणि हे ॲट द टाईम ऑफ डिक्लेरेशन डायरेक्टली नेम होतं. हे बघा, हे नेम होतं अगोदर, नेम टाकलं. एज होती, एज टाकली. जेंडर होता, जेंडर टाकला. ओके. त्यानंतर सिम्पली त्याला प्रिंट करून दिलं. ओके. तर जेव्हा तुम्ही प्रोग्राम लिहिता ना, प्रोग्राम लिहिल्याच्या नंतर तुमचे मार्क्स कट थोडे पण होत नाही. ओके. तर असं प्रॉपरली एक्झाममध्ये प्रोग्राम, त्यानंतर त्याच्या डेफिनिशन असतील, डायग्राम असतील, तर असं प्रॉपर याच्यामध्ये लिहा. ओके.